नमस्कार मंडळी. दही हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा, दही खाणारे लोक प्रत्येक घरात सापडतातच. काही जण दही भात खातात, काही जण ताक पितात, तर काही जण रोजच्या जेवणात दही घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही पदार्थ असे आहेत की पारंपरिक समजुतीनुसार ते दहीसोबत खाल्ले तर काही लोकांना पचनाचा त्रास, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. आज आपण अशाच 15 पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. पहिला पदार्थ, मासे आणि दही. अनेक ठिकाणी मासे आणि दही एकत्र खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. पारंपरिक समजुतीनुसार या दोन पदार्थांचे गुणधर्म वेगळे मानले जातात. काही लोकांना हे संयोजन जड वाटू शकते. दुसरं पदार्थ, दुधासोबत दही. दूध आणि दही हे दोनही दुग्धजन्य पदार्थ असले तरी काही लोकांना हे एकत्र घेतल्यावर पोटात अस्वस्थता जाणवते. म्हणून अनेक जण या दोन पदार्थांमध्ये थोडे अंतर ठेवतात. तिसरं पदार्थ, केळी आणि दही. केळी आणि दही अनेकांना आवडते, परंतु काही तज्ज्ञांच्या मते हे मिश्रण काही लोकांना जड जाऊ शकते. विशेषतः रात्रीच्या वेळी हे संयोजन टाळण्याचा सल्ला दिला जातो. चौथा पदार्थ, कांदा आणि दही. कांदा आणि दही हे सलाडमध्ये खूप वापरले जाते. मात्र काही लोकांना हे खाल्ल्यानंतर पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. पाचवा पदार्थ, लिंबू आणि दही. दोनही पदार्थ आंबट स्वरूपाचे असल्यामुळे काही लोक हे एकत्र घेणे टाळतात. विशेषतः ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी काळजी घ्यावी. सहावा पदार्थ, गरम चहा आणि दही. दही खाल्ल्यानंतर लगेच गरम गरम चहा पिण्याची सवय अनेकांना असते, परंतु काहींच्या मते यामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो. सातवं, कॉफी आणि दही. दही खाल्ल्यानंतर लगेच कॉफी घेणे काही लोक टाळतात, कारण काही संवेदनशील व्यक्तींना यामुळे अस्वस्थता जाणवू शकते. आठवा पदार्थ, खूप तिखट पदार्थ. तिखट जेवणासोबत दही खाल्ले जाते, पण काही लोकांमध्ये यामुळे पोटात जळजळ वाटू शकते. नववा पदार्थ, लोणचे आणि दही. लोणचे चविष्ट असते, पण लोणच्यातील मीठ आणि मसाले काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. 10वा पदार्थ, उडीद डाळ आणि दही. पारंपरिक आहारशास्त्रात हे मिश्रण काही वेळा जड मानले जाते. 11वा पदार्थ, फास्ट फूड आणि दही. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज यांसारखे पदार्थांसोबत दही खाल्ल्यास जेवण अधिक जड जाऊ शकते. 12, खूप थंड पेय. दहीसोबत बर्फाचे पेय घेतल्यास काही लोकांना घशाचा त्रास होऊ शकतो. 13, आंबा आणि दही. आंबा दही अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते, तरीही काही लोक हे संयोजन मर्यादित प्रमाणात घेण्याचा सल्ला देतात. 14, तेलकट पदार्थ आणि दही. भजी, वडे किंवा इतर तेलकट पदार्थांसोबत दही घेतल्यास काहींना जडपणा जाणवू शकतो. 15, रात्रीचे साधे दही. काही पारंपरिक मतांनुसार रात्री साधे दही खाणे टाळावे असं सांगितले जाते. त्याऐवजी ताक किंवा मसाले घातलेले दही अधिक योग्य मानले जाते. प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे वेगळे असते. एखादा पदार्थ एका व्यक्तीला त्रास देऊ शकतो, तर दुसऱ्या व्यक्तीला अजिबात त्रास होणार नाही. म्हणून कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी आपल्या शरीराची प्रतिक्रिया समजून घेणे आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. माहिती उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.